मॉर्निंग वॉक एक ज्ञानप्रवास कथा भाग 10वा. प्रकृतीचा अव्यक्त भाग दृश्य विश्वापेक्षा खूप मोठा आहे. याचा अर्थ काय? आपल्याला जी प्रकृती दिसते, जसं की निसर्ग, सूर्य, चंद्र, तारे, हा झाला प्रकृतीचा व्यक्त भाग. आणि जे आपणास दिसत नाही, जे अतिसूक्ष्म आहे, तो झाला अव्यक्त भाग. ह्या अव्यक्त भागाने हे ब्रह्मांड व्यापलं आहे. इंग्रजीत याला सबकॉन्शियस असंही म्हणतात. आपल्या इच्छा, विचार, भावना ह्या या प्रकृतीच्या अव्यक्त भागामध्ये येतात. क्वांटम फिजिक्समध्ये देखील यावर संशोधन केलं जात आहे. आपण सगळे मॅट्रिक्समध्येच वावरतो. मी तो सिनेमा पाहिला आहे. मला फारसा कळला नाही. मी पण पाहिलं आहे. तर या अव्यक्त भागाचं माणसाला कमी ज्ञान आहे. जसजशी आपली आध्यात्मिक प्रगती होईल, तसं तसं ते आपल्याला प्राप्त होत जाईल. म्हणजे आपली सुद्धा माता प्रकृती आहे आणि पिता परमेश्वर. हो, म्हणून तर धरतीला माता असं म्हणतात. आणि प्रकृती ही सत्व, रज आणि तमगुणांनी बनलेली आहे. कलाकाराने 3 रंगांची विविध मिश्रणातील चित्र निर्माण करावी, तसं परमात्मा हे असंख्य जीव प्रकृतीच्या साहाय्याने निर्माण करतात. जीवात्मा स्वतंत्र असूनही या 3 रंगाच्या पट्ट्यांनी बांधल्यासारखा दिसतो. एखादा रंग कुठे गडद तर कुठे फिका असतो. सत्वाचा रंग असलेला माणूस ज्ञान आरोग्याने संपन्न असतो. त्याचं जीवन काचेप्रमाणे पारदर्शी असतं. रजोगुणाचा रंग माणसामध्ये कार्याची आसक्ती आणि तृष्णा निर्माण करतो. तो कधी स्वस्थ बसू देत नाही. मिळालेलं सांभाळण्याची आणि न मिळालेलं प्राप्त करण्याची त्याची धडपड चालूच असते. तमोगुणाचे रंग माणसात आळस, निद्रा आणि प्रमाद निर्माण करतात. असा माणूस परिणामाची काळजी न करता चुकीची कामं करतो. माणसात हे 3 गुण कमी जास्त प्रमाणात असतात आणि त्रिकोणाच्या बाजूप्रमाणे एकमेकांशी जोडलेले असतात. कधी एक बाजू मोठी तर कधी दुसरी. एखाद्या दिव्याचा स्वच्छ प्रकाश बाहेर यावा, तसं सत्वगुणी माणसाच्या सहवासात ज्ञान, चैतन्य, आनंद आणि समाधान प्रकर्षाने जाणवतं. रजोगुणी माणसाच्या सानिध्यात सतत लोभ, कर्मासक्ती, अस्वस्थपणा आणि अशांतता जाणवते. तमोगुणी माणसाकडे पाहिल्यास बेदरकार, आळशी, बेफिकीर किंवा केवळ स्वतःपुरता विचार करणारा असं चित्र दिसतं. सात्विक कर्म केल्यास त्याचं फळ निर्मळच मिळतं. राजस कर्माचं फळ शेवटी निराशा आणि दुःख हे ठरलेलं आहे. तमोगुणी माणूस तर अज्ञानाच्या अंधारात चाचपडत राहतो. सात्विक माणूस आपली आत्मोन्नती करून घेतो आणि तामस वृत्तीचा माणूस अधोगतीकडे जातो. राजस माणसाची स्थिती या दोघांच्या मध्ये राहते. साधारण माणूस कुठल्या तरी गुणांच्या प्रभावाखाली असतोच. जो माणूस गुणांचे प्रभाव जाणतो, तोच यापासून मुक्त राहू शकतो. आपण या प्रकृतीपासून तयार झालो आहोत आणि ती त्रिगुणांनी बनलेली आहे. तर या त्रिगुणांपासून आपण मुक्त कसे होऊ? हाच प्रश्न अर्जुन भगवानांना विचारतो. त्रिगुणापासून मुक्त राहणारा माणूस कसा ओळखायचा? त्याचं आचरण कसं असतं आणि तो त्रिगुणातून मुक्त कसा होतो? अध्यायाच्या शेवटी भगवान म्हणतात, प्रकाश, प्रवृत्ती आणि मोह हे सत्व, रज आणि तमगुण दर्शवतात. ज्या माणसाचे ध्येय आत्मोन्नतीचे आहे, तो सहजच या गुणांच्या प्रभावापासून दूर राहतो. गुणातीत मनुष्यात अनुकूलता कायम राहावी आणि प्रतिकूलता निघून जावी अशी इच्छा नसते. तो सर्व कार्यात असूनही कशातच नसतो. जसं की किंगफिशर हा पक्षी पाण्यातून आपले भक्ष्य मिळवतो, पण पाण्याने ओला होत नाही. काही लागलेले पाण्याचे थेंबही तो झटकून टाकतो. त्याचप्रमाणे त्रिगुणातीत माणूस जगातील घटनांचा त्यावर परिणाम होऊ देत नाही. आयुष्यातील सुखदुःखाच्या, निंदा, स्तुती, मान अपमान, शत्रुमित्र किंवा माती, दगड किंवा सोने ह्यांच्या दर्शनाने निर्माण होणारी भावना ह्यांच्या पलीकडे असतो. सर्व परिस्थितीमध्ये शांत आणि स्थिर राहतो. तो अनन्य भक्तीने माझी सेवा करतो आणि त्यात तल्लीन झाल्यामुळे सत्व, रज आणि तम हे गुण त्याला स्पर्श करत नाही. पण असे वागणे किती कठीण आहे. सर्वसाधारण माणसाला सध्याच्या युगात ते अशक्य वाटते, निदान मला तरी. मला सुद्धा.
सुरुवातीला ते कठीण वाटणं साहजिकच आहे, पण कुठून तरी याची सुरुवात व्हायला हवी. आपण ह्याचा संबंध सध्याच्या जगाशी लावू. पण याची सुरुवात करायची कशी? स्वतःला नियंत्रित करून. आपल्या कार्यालयात, कारखान्यात किंवा स्वतःचा व्यवसाय करताना संपर्कात येणाऱ्या सर्व लोकांशी जमवून घ्यावं लागतं. जे आपल्या अपेक्षेप्रमाणे वागत नाहीत, त्यांना आपण बदलू शकत नाही. तेव्हा स्वतःलाच योग्य पद्धतीनं बदलणं हाच उपाय असतो. जो माणूस स्वतःवर नियंत्रण करू शकतो, तो जीवनात यशस्वी होतो. यासाठी त्याला मी सकाळी सांगितलेल्या गोष्टीप्रमाणे रज आणि तम या 2 दरोडेखोरांपासून स्वतःचे रक्षण करणे आवश्यक असते. प्रथम तमोगुणांचा विचार करूया. आपल्यात आळस, कंटाळा, अवांतर झोप आणि स्वतःचं कर्तव्य पार पाडण्यात होणाऱ्या चुका, ह्या सगळ्या तमोगुणांमुळे निर्माण होतात. यावर नियंत्रण ठेवलं पाहिजे. दुपारी जास्त जेवलो की झोप येणारच. माणसाला रात्रीची 8 तास झोप पुरेशी आहे. अंगातला आळस झटकून टाकायचा असेल तर योग्य प्रमाणात आहार घ्यावा आणि सतत काहीतरी काम करत राहावं. त्याने आपलं शरीर सुदृढ आणि बुद्धी तरतरीत राहते. सुट्टीच्या दिवशी आपण बुद्धी आणि शरीर वापरत नाही, त्यामुळे झोप आणि आळस येतो. आपण स्वकर्तव्य करायला विसरतो. यालाच गीतेमध्ये प्रमाद असे म्हटले आहे. हे टाळण्यासाठी एक वही करावी. रोज सकाळी उठल्यावर आपल्याला कोणती कामं करायची आहेत हे टिपून ठेवावं. असं केल्याने आपण ती विसरणार नाही. पण गोष्टी विसरणे स्वाभाविक आहे ना? नाही, कोणतीही गोष्ट आपण 2 ठिकाणी जतन करतो. एक वास्तवात आणि दुसरी विचारांमध्ये. म्हणजे? पुस्तक वाचून झालं की आपण ते एका विशिष्ट जागेवर ठेवलं तर पटकन सापडतं. पण जर त्याची जागा रोज बदलत असेल तर सापडणं कठीण. मग आपण म्हणतो मी विसरलो कुठे ठेवलंय ते. जेव्हा आपण ते पुस्तक ठेवतो तेव्हा त्याची नोंद आपल्या बुद्धीमध्ये होते. म्हणून म्हटलं आहे, 2 ठिकाणी सर्व गोष्टी राहतात. जेव्हा परत ते वाचायची वेळ येते तेव्हा त्याची जागा निश्चित असेल तर आपली बुद्धी पटकन उत्तर देते. टीव्हीचा रिमोट बघा, एकदा हरवले की सापडत नाही. त्याचंही कारण हेच आहे. हो, आमचे रिमोट तर मिळतच नाही. रिमोट शोधायला काहीतरी तंत्र विकसित झाले तर बरे होईल. जसे की एक मोबाईल शोधायला आपण दुसऱ्या मोबाईलने रिंग देतो ना, तसे. म्हणजे एक रिमोट शोधायला दुसरा रिमोट वापरायचा, मग तो हरवला तर शोधायला तिसरा. त्यापेक्षा मेघाचा उपाय बरा आहे. आपण आपली बुद्धी तल्लख बनवूया ना. ठीक आहे. तात्पर्य, वहीमध्ये लिहून ठेवल्यामुळे आपण विसरणार नाही. काही जणांना असं वाटतं की काहीच कष्ट न करता आपल्याजवळ भरपूर पैसा यावा. मनामध्ये असे विचार समगुणांमुळेच येतात आणि त्यामुळेच बरेच लोक लॉटऱ्यांच्या मागे लागतात. माझ्याही मनात येतात कधी-कधी, पण आजवर मी लॉटरी काढली नाही कधी. शेअर मार्केटमध्ये देखील काही लोक यासाठी गुंतवणूक करतात. कमीत कमी कालावधीत जास्तीत जास्त पैसा मिळावा अशी त्यांची अपेक्षा असते. त्यात वाईट काय? असं तर सर्वांना वाटतंय. हो, पण ते किती जणांच्या बाबतीत शक्य होतं? अगदी हाताच्या बोटावर मोजण्या इतपत लोकांनाच त्याचा लाभ होतो. बाकी सर्वांच्या पदरी निराशाच पडते. मुद्दा असा आहे की आपली विचारसरणी बदलायला पाहिजे. खूप कष्ट करायची तयारी ठेवावी, तरच आपण तमोगुणांपासून स्वतःचं रक्षण करू शकू. कळलं. आता रजगुणांच्या बाबतीत बोलूया. आपण नेहमी आपल्या इच्छा पूर्ण करण्याच्या मागे लागतो. मोठं घर हवं, मोठी गाडी पाहिजे, मग जवळपास जायला दुचाकी पाहिजे, शहरात ट्रॅफिक असल्यामुळे छोटी गाडी पण पाहिजे, गावाला बंगला पाहिजे, शेतीवाडी, फळांच्या बागा पाहिजे, वर्षातून एकदा तरी परदेशवारी केली पाहिजे. एकामागून एक इच्छा येतच राहतात. तुम्ही माझ्या मनातल्या सर्व इच्छा सांगितल्या. या इच्छा रजोगुणांमुळे निर्माण होतात. यावर लक्ष केंद्रित झालं तर आपलं कर्तव्य करण्यात आपण कमी पडतो. ते कसे? इच्छा तर मनात असतात आणि कर्तव्य आपण बुद्धीने करतो. असा विचार करा की आपण क्रिकेटमध्ये बॅटिंग करतो आहोत. समोरून बॉलर जोरात धावत येत आहे आणि त्याच क्षणाला आपल्या मनात घराचा अथवा दुसरा कुठला तरी विचार आला तर आपला फोकस ढासळेल आणि आपण त्रिफळाचीत होऊ. असंच कर्तव्याच्या बाबतीत होतं.
जेव्हा आपण ते करतो त्यावेळेस जर दुसरा विचार आला तर आपलं काम चोख होत नाही. पण स्वतःच्या इच्छा पूर्ण करण्यात काही चूक आहे का? आपण आपले काम मन लावून करतोच. काही चूक नाही, पण केवळ त्याच्या पूर्ततेसाठी काम करू नये. आपण काम मन लावून केलं तर त्या इच्छा पूर्ण होणारच, पण आपला फोकस आपल्या कर्मावर हवा, इच्छेवर नको. आपल्या इच्छा पूर्ण नाही झाल्या तर आपण अस्वस्थ होतो, थोड्याशा यशाने सुखावतो आणि अपयशाने तणावग्रस्त होतो. मित्राने, भावाने किंवा शेजारच्याने गाडी घेतली की आपल्यालाही ती घ्यावीशी वाटते. नाही घेता आली तर मनात ईर्ष्या निर्माण होते. दुसऱ्यांचं यश आपल्याला पचवायला जड जातं. आपण वस्तू गोळा करून त्यामध्ये आनंद शोधतो, पण तो तात्कालिक असतो. याचा अर्थ असा, इच्छा पूर्ण नाही झाल्या तर आपण दुःखी होतो आणि जरी पूर्ण झाल्या तरी त्यापासून मिळालेलं सुख हे देखील क्षणभरच टिकतं. म्हणून यापासून आपण स्वतःला सांभाळायचं असतं. वाळूचं घड्याळ पाहिलं आहे? हो, त्यामध्ये एका वेळेस वाळूचा 1 किंवा 2 कणच वरून खाली जाऊ शकतात. एकाच वेळेस सर्व वाळू नाही. अगदी तसंच मनात 100 इच्छा असतील तरी त्या एका वेळेस पूर्ण होणार नाहीत. म्हणून एका वेळेस एकच इच्छा ठेवावी, ती पूर्ण करावी, मग दुसरी इच्छा. जर मनात 100 गोष्टी चालू असतील तर स्वकर्मामध्ये अडथळे निर्माण होतात आणि आपल्या कामात चुका होतात. जर स्वकर्म मन लावून केलं तर आपल्यावर रजोगुणांचा प्रभाव जास्त पडणार नाही. अशा रीतीने तमोगुण आणि रजोगुण यांना दूर ठेवलं पाहिजे.